नमस्कार मित्रांनो, सेबीने काही दिवसापूर्वी सर्व म्युच्युअल फंड हाऊसना त्यांचे स्ट्रेस टेस्टचे रिझल्ट देण्यासाठी सांगितले होते। त्यापैकी आज क्वांट म्युच्युअल फंडचा रिझल्ट जारी झालेला आहे। समजा मार्केटमध्ये काही कारणास्तव भविष्यामध्ये जर क्रायसिसची परिस्थिती निर्माण झाली आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये रिटेल इन्व्हेस्टर सेलिंगची ऑर्डर टाकतात, तर त्यांना जे फंड हाऊसेस आहेत त्यांना देण्यासाठी पैसा किती दिवस लागू शकतो। समजा क्वांट स्मॉल कॅप आणि मिड कॅप यांना जर 50% सेलिंग करायची असेल तर किती दिवसात ते 50% सेलिंग करून लिक्विडिटी तयार करू शकतात। क्वांट मिड कॅप सेक्टरला जर सेलिंग करायची असेल तर त्यांचा 50% जर सेल करायचा असेल तर 6 दिवस लागू शकतो आणि 25% जर लिक्विडिटी तयार करायची असेल तर 3 दिवस लागू शकतो। आणि क्वांट स्मॉल कॅप फंड्समध्ये जर 50% लिक्विडिटी करायची असेल तर 22 दिवस लागतात आणि 25% जर लिक्विडिटी तयार करायची असेल तर 11 दिवस लागतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर करा। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.